नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोमॅडिक नेक्स्टच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे साऊथ न्यू इयर ट्रॅव्हल सिरीजचा डे 3 आणि आजही आम्ही आहोत रामेश्वरममध्ये। सकाळी उठून 7:30-8 वाजता आज पण आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो। आज अजिबात गर्दी नव्हती, फक्त 5 मिनिटांमध्ये फ्री दर्शन झालं। सो आता दुपारचे वाजलेत 2 आणि आम्ही आता निघालो आहोत काही लोकल साईट सीन करायला। जसं की इकडे अब्दुल कलाम जे आपले प्रेसिडेंट होते त्यांचा मेमोरियल म्युझियम आहे, जिथे त्यांची समाधी बनवली ते आहे, प्लस त्यांचं घर आहे आणि 1-2 बीचेस आहेत, तर ते बघणार आहोत आम्ही। सो आता परत गाडी पार्किंगमधून काढतो। इथून 5 किलोमीटरवरतीच आहे ते मेमोरियल म्युझियम जे आहे अब्दुल कलामांचं। सो बघू आता इथून जायला काय ट्रॅफिक तर नाही भेटलं पाहिजे। आज ट्रॅफिक अजिबात नसेलच, 1 वे काल भरपूर होते बऱ्याच ठिकाणी। सो लेट्स सी। सो आता ऑन द वे जात होतो आम्ही एक रेस्टॉरंटमध्ये खायला थांबलो, ते व्हेज रेस्टॉरंट आहे प्युअर। बघू काय मिळतं इकडे। इडली असेल तर मी नाही खाणार परत। सो हे आहे रेस्टॉरंट। इथं भात आहे, 120 रुपीजला अनलिमिटेड थाळी आहे। फक्त भात 3 प्रकारच्या भाज्या आहेत आणि रस्सम वगैरे असेल काहीतरी। पापड पण द्या म्हणा। अनलिमिटेड थाळी 120 रुपये। सांबार आहे थोडा, 3 प्रकारची भाजी। सो आता आमचं लंच झालं आहे, तर इथून आम्ही निघतो थोड्याच वेळात। एक अजून 4-4.5 किलोमीटर दाखवत आहे, तर कालचा तो टॉवर तिकडचा दिसतो अजून पण। काय तोच काय रातमध्ये गेलेला कुठे? सो आता आम्ही पोहोचलो इकडे APJ अब्दुल कलाम खुलासा दरवाजा APJ अब्दुल कलाम मेमोरियल सेंटर, जिथे त्यांची समाधी आहे। तर इकडे रस्त्याच्या त्या साईडला ते मेमोरियल सेंटर बनवलं आहे। बघू आम्ही आता आतमध्ये जातो। कॅमेरा अलाउड आहे की माहीत नाही, तर अलाउड असेल तर मी शूट करेन, नाही तर मग कॅमेरा आतमध्ये ठेवून देईल। सो हे आहे ते मेमोरियल सेंटर। नो कॅमेरा, नो मोबाईल प्लीज, मोबाईल नॉट अलाउड लिहिलं। सेंटरवरती गेलो, त्या सिक्युरिटी चेकवाल्यांनी बोलले की मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये। सो मी आता मोबाईल आणि कॅमेरा पुन्हा ठेवायला चालू गाडीमध्ये। तर असं आहे मेमोरियल सेंटर। सो आमचं आता APJ अब्दुल कलाम मेमोरियल म्युझियम आमचं बघून झालंच, अर्धा 1 तास गेलं तिकडे। चांगलं आहे, म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ बनवलेल्या बऱ्याच काही वस्तू आहेत त्यांच्या ते वापरायचे वगैरे, त्यांचे फोटोज वगैरे। आणि 1 टाइम सी आहे, तुम्ही जाऊ शकता। तर आता आम्ही तिथूनच पुढे 1-2 किलोमीटरवरती विलुंदी तीर्थम म्हणून एक आहे लोकेशन आहे। ॲक्च्युली ते तीर्थम म्हणजे एक गोड्या पाण्याची विहीर आहे, ते समुद्राच्या मधोमध आहे। तर ते खूप आश्चर्यकारक आहे, कारण की समुद्राच्या मध्ये असून सुद्धा पण त्याला गोडं पाणी आहे। तर तेच आम्ही बघायला चाललो आहे। थोडं सिनिक पण आहे, बघू आम्ही तिकडे पोहोचतो आणि तुम्हाला दाखवतो कसं ते। सो आता आम्ही आलो आहे विलुंदी तीर्थमला, जे मगाशी मी म्हणालो ना की समुद्राच्या मधोमध्ये एक विहीर आहे, त्याला गोडं पाणी लागलेलं आहे ॲक्च्युली। सो तुम्हाला दाखवतो मी। इकडे एक टेम्पल पण आहे, हे लोकेशन आहे विलुंदी तीर्थम। हे हाथ नको लोग हैं।
इथे एक असं मंदिर आहे. इकडे 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 शिवलिंग आहे. जल्दी लाऊंगे. पुन्हा बाहेर आलो आम्ही. चालत चाललो आहे तिकडे त्या लोकेशनला. म्हणजे खूप सुंदर आहे. बीच पण आहे आणि गोड्या पाण्याचं विहीर पण आहे तिकडे. इथे असं समुद्राच्या मधोमध आहे ना, समुद्र आहे इकडे हा पूर्ण. आणि याच्या मधोमध ही विहीर, इकडे अशी विहीर आहे. अरे पाणी पिण्याची पहिले पाणी ॲक्सिडेंट करून मला देत असतं ना. खरंच गोड पाणी का? आश्चर्यकारक आहे. म्हणजे एवढ्या समुद्राच्या मध्ये पण ना आश्चर्यकारक आहे की समुद्राच्या मध्ये पण गोड्या पाण्याची विहीर आहे. लिटरली अमेझिंग. काही लोकांची कामं चालू आहेत. इथे जर आतमध्ये आलेलो इकडे आतमध्ये विहीर आहे गोड्या पाण्याची. थोडंसं पी ये तू आता. ठीक आहे पिलं पिलं वियान पी ना थोडं. चल सो इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. सो हिस्ट्री ऑफ द विलोंदी तीर्थम. लॉर्ड रामा मेड दिस तीर्थम टू क्वेंच द थर्स्ट ऑफ द सीता बाय डिपिंग द बो इन द सी वॉटर. हेन्स दिस इज तीर्थम इज कॉल्ड एज विलोंदी तीर्थम. म्हणजे जेव्हा सीतामातेला जेव्हा तहान लागली होती तर भगवान रामाने तिकडे धनुष्यबाणाने एक विहीर खोदली आणि त्या विहिरीमधून गोड पाणी लागलं. अशीच काहीतरी स्टोरी आहे त्याची. गोड पाणी पडलं, नारळ पाणी पडलं, अजून ते पूर्ण सगळे नारळ पाणीचे एक पेट तुटून तो नारळ पाणी दिसतो. इकडे सगळे बहुत सारे नारळ पाणी एक पाणीचा पूर्ण जवळ होता. अजून ते भगवानने तीर मारलेलं, तिथून सगळे पाणीचे गुटल्या ते पाणीत गेले. अजून ते सगळं तुटलं. तेच ना उपरचं नारळ पाणीचं ते सगळं असं करून असं सगळं तुटले. अजून इथनं नारळ पाणी होतं. इकडे झालं बघून आमचं. तर इथून एक अजून 2-3 किलोमीटरवरती एक बीच आहे. बीचचं नाव माहीत नाही मला, मी गुगलवरती बघितलेलं. तर बघतो तिकडे जाऊन सनसेट बघायला मिळतो का, आणि पाणी चांगलं असेल तर पाण्यात जाऊ आम्ही.
आता आम्ही आलो आहे ते काय कांटेकुलम बीच आहे तिकडे आलो आहे आणि इथे असं एक छोटंसं मंदिर टाईपमध्ये काहीतरी बनवलं आहे आणि कोण जास्त नाही आले अजून वीकडे आहे ना त्यामुळे. काय घेतलं काय ते माहिती आहे का तुला? एक पहिल्यांदा ट्राय करूया. सो ॲक्च्युली ते म्हणाले की 5 रुपये तिकीट आहे. ते 3 तिकीट काढले आम्ही 15 रुपये दिले. इकडे असं हे मंदिर आहे आणि स्वामी विवेकानंदांचा फोटो मूर्ती आहे आतमध्ये. तर 4:30ला बंद होतो बीच वगैरे ते म्हणाले. तर आम्हाला 10-15 मिनटं दिली त्यांनी. सो इथे मागच्या बाजूला मस्त त्यांनी शार्क बनवला आहे. दाखवतो तुम्हाला. ते हां जा लवकर लवकर जा लवकर जा. वियान आता शार्कच्या तोंडात चाललाय. अरे बापरे इकडे बनवलं शिरील. हां इकडे बनवलं शिरील. जा 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 आयला आता तोंड बंद होईल. जा जा जा. इथे असा समुद्र आहे. वियान गेला शार्कच्या तोंडात. आला बाहेर. आलाच पण लगेच पोटातून बाहेर. इथे असं बीच आहे सुंदर पण पाण्यात जाण्यासारखं नाही. पाणी खूप खोल असेल मला असं वाटतं. म्हणजे तिकडे जाऊया. त्याच्यावरती मस्त फोटो येईल ना. तिकडे पण तो आयलंडवरती पण बोट जातात. हां ठीक आहे बरोबर आहे. इथे शार्क आहे. फेक शार्क आहे. हे लोक मध्ये बसलेत. तो तिकडे एक समोर एक आयलंड आहे. तिकडे पण बोट जातात. माहित नाही इथून कसं जायचं. चढ वरती त्याच्या पाठीवर. चढ लवकर. चढता पण येत नाही पोराला. सो आज वीकडे आहे म्हणून कदाचित लवकर बंद करत असेल. तर हे होतं ते स्वामी विवेकानंदांचं आणि बीचच्या बाजूलाच होतं. खूप चांगलाच होतं. आणि इकडे आय थिंक संध्याकाळचा लेझर शो असतो. इकडे लावलेत लेझर शोसाठी वगैरे. इथे आम्ही त्या बीचच्याच बाजूला अजून एक असे कॉटेज बनवलं होतं. एक कॉटेज नाही म्हणू शकत. एक गझिबो बनवला आहे मस्तपैकी. समुद्राच्या बाजूलाच आहे. याचे चाळे चालले आणि डू नॉट क्लाइंब लिहिलं इकडे. चला वीणा. झालं आमचं फिरून. चालत आता गाडीकडे. गाडी तिकडे समोर लावली आम्ही. त्याने लोक 4:30 वाजले नाही की सगळे दुकानं बंद करून निघून गेले. ठीक
ठीक आहे, चालेल, तसं पण काय प्रॉब्लेम नाही. तुमचं झालं फिरून बऱ्यापैकी 10-15 मिनटातच भरपूर झालं. स्नॉकलिंग आणि स्कुबा डायव्हिंग पण आहे विनाकडे. फोन करून बोलून घ्यायचं त्यांना. चिमण्या गॉगल कुठे? तर स्वतःच्या वस्तू सांभाळता येत नाही काय? So, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे साऊथ इंडिया ट्रॅव्हल सिरीजचा डे 4. आज शेवटचा दिवस होता आमचा रामेश्वरममध्ये. सकाळी आम्ही 8:30-7:30 वाजता निघालो तिकडून. गाडी घेतली. ऑलमोस्ट आत्ता काहीतरी 40-50 किलोमीटर कवरअप केलेत. आमची दुपारची 3 वाजताची ट्रेन आहे आणि मला जवळजवळ 11 वाजे 11:30 वाजेपर्यंत मला गाडी हँडओव्हर करायची आहे. तर बघू आता ऑन द वे परत रिटर्न जर्नीला दाखवण्यासारखं काही नाही आहे. तर आम्ही पोचू आणि ट्राय करू की ॲटलिस्ट 12-12:30पर्यंत स्टेशनला म्हणजे मदुराई स्टेशनला पोचू. आणि मग बाकीचं काही रस्त्यात काय दिसलं एक्सायटिंग तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. इथे आम्ही ब्रेकफास्ट करत थांबलो आहे. रेस्टॉरंट भेटलं, एक साधं सिम्पल रेस्टॉरंट, जास्त काय असं स्पेशल नाही इकडे. ॲज युजल. कुठे गेला बियान? तर विनाने 2 मेंदूवडा आणि 1 बोंडा मागवला. मी 1 मेंदूवडा घेतला आणि 1 डोसा मागवला आहे. बियान तू काय खाणार? मेंदूवडा खाणार? इडली? प्लेटच नाही. माझी आहे ना प्लेट. डोसा आला माझा. चांगली डिश आहे. 120 किलोमीटर राहिले आहेत फक्त मदुराई. आणि मग त्याने गाडी हँडओव्हर करून मग आम्ही कदाचित तिथून पुढे जाऊ. इथे पे कर. इथे त्यांना भाषेचा प्रॉब्लेम आहे, कळत नाही. आम्ही बोलतो किती रुपये झाले, तो आम्हाला लिहून दाखवतो 150 रुपये झाले. तर त्याला हा इथे इश्यू आहे ॲक्च्युली. बहुतेक लोकांना हिंदी येत नाही आणि इंग्लिश गावातले लोक बोलणार नाही. तर मोस्टली लोक तमिळच बोलतात इकडे. तर तो लँग्वेज प्रॉब्लेम इकडे आल्यावरती तुम्हाला होणारच आहे. कार रिटर्न केली आणि तिथून ओला केली. तर इकडे मदुराईमध्ये एक सिस्टम आहे, तुम्हाला अगर कारमध्ये ओलामध्ये 200 रुपये जाऊ असेल 40 रुपये एक्स्ट्रा घेतात इकडचे ड्रायव्हर्स वगैरे. काय करू शकत नाही, लोकल आहेत म्हणून ठीक आहे देऊन टाकायचे, त्यात काय प्रॉब्लेम नाही. 40 रुपयाने काय फरक. तसे पण रेट्स इकडे थोडे कमीच आहेत कम्पॅरेटिव्हली मुंबई आणि इतर मेट्रो सिटीपेक्षा. आम्ही आता मदुराई रेल्वे स्टेशनवरती. सो आमची ट्रेन आहे 3 वाजताची संध्याकाळी. 3:45 आहे. बघू आता किती वेळ लागतो. ट्रेन टायमावर असेल तर बरं आहे. इथे आम्ही आता मदुराई रेल्वे स्टेशनवरती आलो आहे आणि इथे एक एक्झिक्युटिव्ह लॉन्ज आहे. तर बघू आम्ही त्या लॉन्जमध्ये जाऊन बसू. तसं पण आपण 2 AC टियरची घेतलेली आहे ट्रेन तिकीट. तर लॉन्जमध्ये माहीत नाही आता एक्स्ट्रा चार्जेस आहे की फ्रीमध्ये. मोस्टली मला वाटतं चार्जेस असतीलच. सो बघूया जाऊन काय आहे चार्जेस. सो हा आहे IRCTC एक्झिक्युटिव्ह लॉन्ज. लेट्स गो. AC वगैरे आहे का? हो आहे बरं. सो हे असं आहे लॉन्च वेटिंग वगैरे. सो इथे लॉन्च एक्सेसमध्ये पर पर्सन 60 रुपये चार्ज करतात. म्हणजे AC वगैरे आहे, वायफाय वगैरे आहे फ्रीमध्ये. तर आम्ही दोघे जण आहोत. बियांचे काही चार्ज नाही केले त्या लोकांनी. तर 220 रुपये पे केले. 2 तासासाठीच घेतले मी. बघू जर अजून ट्रेन लेट वगैरे असेल तर एक्सटेंड करू आम्ही. तर ट्रेनचा आता सध्या चार्ट प्रिपेअर झाला आहे आणि एक्सपेक्टेड टाईम आहे आय थिंक 3:45. तर टायमावर आली तर बरी, नाही तर मग आम्ही लेटच होणार मग आम्हाला.